क्रिसमस स्पेशल आज आपण बटरी रिच असा चॉको क्रंची केक बनवून घेणार आहोत. सॉफ्ट असा स्पॉन्जी केक काहीच मिनिटामध्ये बनवून तयार होईल. तर त्यासाठी इथे आपल्याला 5 अंड्याची गरज आहे. तर हे 5ही अंडे मी एका मोठ्या बाउलमध्ये फोडून घेत आहे. तर हे अंडे फोडत असताना यातील जो येलो कलरचा भाग आहे, पिवळा भाग, तो आपल्याला सेपरेट करण्याची अजिबात गरज नाही. एकत्रच आपण ही सगळी अंडी अशा पद्धतीने बाउलमध्ये फोडून घेणार आहोत. आणि आता बीटरच्या सहाय्याने ही अंडी छान अशी आपल्याला फेटून घ्यायची आहेत. बीटर जर नसेल तर तुम्ही ही अंडी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये देखील फेटू शकता किंवा मग व्हिस्करने देखील तुम्ही छान असं फेटून घेऊ शकता. तर आता 5 अंडी आपण फोडून घेतली होती आणि फेटल्यानंतर खूप छान असा या अंड्याचा असा फोम तयार झाला पाहिजे. आता यामध्ये मी थोडासा चमचाभर इसेन्स घालून घेतलेला आहे. आता इथे तुम्ही व्हॅनिला इसेन्स, चॉकलेट इसेन्स घालू शकता. तर इथे आता आपल्याला बटर घालून घ्यायचंय. 100 ग्रॅम बटरमधलं 50 ग्रॅम बटरचा वापर आपण इथे करणार आहोत. बटर हे रूम टेम्परेचरला करून घ्यायचं आणि त्यातील अर्ध बटर आपल्याला 5 अंड्यामध्ये घालून ते देखील आपल्याला पुन्हा एकदा छान असं फेटून घ्यायचं. जितकं आपण छान फेटणार आहोत तितकं हे मिश्रण एकजीव होणार आहे आणि तितका तुमचा केक असा सॉफ्ट स्पॉन्जी असा होणार आहे. आता हे छान असं फेटून घेतल्यानंतर यामध्ये मी 1 कप इतकी भरून पिठी साखर घातलेली. आता ही जी पिठी साखर आहे, जास्त पिठी साखर मी तयार केलेली नाही. भरडसर आहे ही साधारणपणे पिठी साखर. तर अंदाजे तुम्ही इथे 1 कप आणि वरती 2 ते 3 चमचे पिठी साखर घेऊ शकता. पण आता इथे भरड साखर आहे, त्यामुळे मी इथे फक्त 1 कप इतकी साखर वापरलेली आहे. आणि आता पुन्हा हे मिश्रण आपल्याला छान असं 2 ते 3 मिनिटासाठी फेटून घ्यायचं. आपल्या लक्षात आलंच असेल, की प्रत्येक साहित्य घालून झाल्यानंतर मी हे मिश्रण व्यवस्थित फेटून घेत आहे. आता यामध्ये आपल्याला 1.5 कप मैदा घालून घ्यायचा आहे. जर तुम्हाला पूर्णपणे चॉकलेट फ्लेवरचा केक हवा असेल, तर 1 कप मैदा आणि वरती 3 ते 4 चमचे तुम्ही कोको पावडर देखील घालू शकता. आणि आता 1 चमचा भरून इथे मी बेकिंग पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा भरून इतकं मी बेकिंग सोडा घालून घेतलेले. आता हे मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित बीटरने बीट करून घ्यायचे. छान असं मिक्स करून घ्यायचंय. आता या केकची कन्सिस्टन्सी म्हणजे हे जे मिश्रण आहे हे जास्त आपल्याला थिक म्हणजे घट्टसर जाणवत असेल तर त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे दुधाचा वापर करू शकतो. आणि जर हे मिश्रण छान असं स्मूथ आणि रिबन कन्सिस्टन्सीमध्ये जर पडत असेल तर यामध्ये दूध घालायची आवश्यकता नाही. आता हे मस्तपैकी स्मूथ असं फ्लफी मिश्रण तयार झालेलं आहे. पण थोडंसं मला थिक वाटतंय, त्यामुळे इथे मी 2 ते 3 चमचे दुधाचा वापर करून घेते आणि पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित फेटून घेणार आहे. मिश्रण खूपच स्मूथ असं तयार होणार आहे आणि यापासून बनणारा जो केक आहे तो खूपच सॉफ्ट आणि स्पॉन्जी नक्कीच होईल, अगदी बेकरीसारखा. तर हे मिश्रण व्यवस्थित मी आता 2 ते 3 मिनिटांसाठी फेटून घेतलेलं आहे. आता इथे मला चॉको चिप्स घालायचे आहेत. यामध्ये मी कोको पावडरचा वापर केलेला नाही. त्यामुळे इथे मी मध्ये-मध्ये केक खात असताना चॉकोचे क्रंच जर दाताखाली आले तर खूप छान असे वाटतं. म्हणून मी इथे जवळपास अर्धी वाटी भरून चॉको चिप्स घेतलेले आहेत आणि या चॉको चिप्समध्येच मी थोडेसे बटरस्कॉच फ्लेवरचे चॉकलेट बॉल देखील घेतलेले आहेत आणि हे सगळं आपल्याला यामध्ये घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तोपर्यंत आपण एक केकचा जो टीन आहे त्याला ग्रीस करून घेणार आहोत. तर इथे मी जवळपास मोठा टीन घेतलेला आहे आणि याला आपण व्यवस्थित बटर लावून घेऊया. जर बटर पेपर असेल तर तो तुम्ही इथे ठेवू शकता. तर आता इथे माझ्याकडे बटर पेपर नाहीये तर मी काय करेल, हे बटर पूर्णपणे या केकच्या टीनला अशा पद्धतीने लावून घेणार आहे आणि थोडासा मैदा यावर घालून अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. म्हणजे केक तळाला अजिबातच लागणार नाही आणि व्यवस्थित भांड्यापासून सेपरेट होईल. आता हे भांडं तयार झालेलं आहे. तयार झालेलं केकचं मिश्रण आपण सगळं यामध्ये घालून घेणार आहोत.
आता यामध्ये जे आपण चोको चिप्स आणि चॉकलेटचे जे बॉल घातलेले आहेत, तर बेक होताना हे चॉकलेटचे बॉल आणि चोको चिप्स जे आहेत ते तळाला जाऊन बसतात. त्यामुळे केक बऱ्यापैकी बेक होत आल्यानंतर त्यावर पुन्हा आपण थोडंसं डेकोरेशन म्हणून चोको चिप्स घालायचे आणि पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटासाठी या केकला बेक करायचं. म्हणजे खूप छान असा आपला केक बेक होऊन तयार होईल. आता याला डेकोरेट म्हणून मी थोडंसं वरतून चोको चिप्स घातलेले आहेत आणि आता आपल्याला ह्याला बेक करायला ठेवायचं तर मी गॅसवर हा केक बेक करून घेणार आहे. गॅसवर मी एक मोठा पॅन ठेवलेला आहे, स्टँड ठेवलेला आहे त्याच्या आतमध्ये. सुरुवातीला 5 मिनिटं मोठ्या आचेवरती आणि मग मंद आचेवरती मी 5 मिनिटं असा हा जो पॅन आहे तो गरम करून घेतलेला आहे, प्रीहीट करून घेतलेला आहे. झाकण ठेवायचं आहे प्रीहीट करताना आपल्याला. आता यामध्ये आपल्याला हा केकचा टिन ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. तर हा केक बेक होण्यासाठी मला जवळपास 35 मिनिटे लागली आणि हा केक बेक करत असताना मी गॅस इथे एकदम मंद आचेवरती ठेवला होता. आता गॅस बंद करून झाल्यानंतर केक थंड झाल्यानंतर त्याच्या केकच्या कडा अशा पद्धतीने आपण सोडवून घ्यायचे आहेत. आता हा केक थोडासा गरम आहे आणि गरममध्येच मी आता हा केक कट करून घेते. तर हे जे चोको चिप्स होते तर मला असं वाटतं हे बऱ्यापैकी तळाला जाऊन बसले असतील. केक कट करत असताना खूप सॉफ्ट असं टेक्स्चर आपल्याला जाणवत आहे आणि कट करून झाल्यानंतर तुम्हाला याचा स्पॉन्ज देखील मी दाखवणार आहे. बरं, हा केक बनवत असताना आपण 5 अंड्याचा वापर केलेला आहे. जर तुम्ही अंडी खात नसाल तर इथे तुम्ही एक मध्यम आकाराचा बाउल भरून फ्रेश असं दही घेऊ शकता अंड्याच्या ऐवजी आणि जे बाकीचं साहित्य आहे ते याचप्रमाणे आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि अशा पद्धतीचा केक तुम्ही व्हेज केक देखील बनवू शकता. तो खूप सुंदर असं याचं टेक्स्चर तयार झालेलं आहे. याचे आता मी लहान-लहान पीस कट करून घेणार आहे. तर लहान मुलांना फारच आवडेल. हा केक तुम्ही लहान मुलांना नक्कीच बनवून देऊ शकता आणि टिफिनला देखील देऊ शकता. चहासोबत देखील मुलांना देऊ शकता. तर यातीलच थोडंसं मिश्रण मी एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढलं होतं आणि त्याचा मी हा अशा पद्धतीने केक बनवून घेतलेला होता. याच मिश्रणापासून, बॅटरपासून. यामध्ये मी चोको चिप्स घातलेले नाहीयेत आणि तुम्ही याचा स्पॉन्ज पाहू शकता. अगदी तसा चोको क्रंचवाला देखील स्पॉन्ज तयार झालेला आहे. खूप सुंदर असा केक तयार झालेला आहे. तर या केकची रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.